मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. ईश्वरपुरातील बलात्कार प्रकरणानंतर शहरात संतप्त पडसाद उमटलेत. शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या बलात्कार प्रकरणी आज शुक्रवारी सर्वपक्षीय नेते मंडळींची बैठक बोलावण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवारी शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. तर दुसरीकडे बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ईश्वरपुरात 13 वर्षाच्या शाळकरी मुलीला उसाच्या शेतात नेऊन 2 नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीचे कपडे घेऊन हे दोन्ही नराधम पसार झाले होते. ईश्वरपुरातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी ऋतिक दिनकर महापुरे वय 27 आणि आशिष जयवंत खांबे वय 26 दोघेही राहणार ईश्वरपूर या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या बलात्कार प्रकरणाचे ईश्वरपूर शहरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले असून कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवारी शहरात घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बी.जी. पाटील आणि विजय महाडिक यांनी दिली आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.